आणि नारंगाव पोलीस स्टेशनमध्ये अजित गाडगे यांच्या जो संबंधित माणसांनी मारहाण केली त्याच्याबद्दल आपण निवेदन देण्यासाठी आलो होतो। त्याचप्रमाणे पत्रकार दुसरे नील गैनीनाथ यांना बी मारहाण केलेली, त्या संदर्भात आपण निवेदन द्यायला आलो होतो। या निवेदनात देत असताना साहेबांनी कठोर शब्दात सांगितले त्यांच्या योग्य ती कारवाई करण्यात येईल। संघटनेच्या वतीने यांचा जाहीर निषेध करण्यात येईल। सर्व पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी व राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक मधुसूदन कुलते यांच्या वतीने बी जाहीर निषेध करण्यात येत आहे। या संदर्भात स्थानिक पोलीस प्रशासनाने आश्वासन दिले याच्या संबंध योग्य ती कारवाई करू। पूर्वी निमगाव सावामध्ये जी घटना घडली होती त्यानंतर स्थानिक पत्रकारांनी त्याबाबत बातम्या देण्याचा पण प्रयत्न केला होता। राज्यात उष्णतेची खूप मोठी लाट आहे आणि अशातच बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत। निमगाव सावामध्ये सुद्धा जी महिला दुर्दैवाने मृत्युमुखी पडली होती त्याची काही कारणं पुढे आली। डॉक्टरांनी सुद्धा स्थानिक पत्रकारांना बाईटमध्ये सांगितलं होतं, कारण मागच्या 2 दिवसात ती शेतामध्ये काम करत होती आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ती हॉस्पिटलला गेली तेव्हा डॉक्टरांचं पण म्हणणं तेच होतं। पण ज्यावेळेस सोशल माध्यमांमध्ये आपण म्हणतो की सोशल माध्यमांची ताकद खूप मोठी आहे, सोशल माध्यमामध्ये काही पोस्ट व्हायरल झाल्या उष्माघाताने त्या महिलेचा मृत्यू आला म्हणून, आणि याचबाबत स्थानिक जे पत्रकार आहेत, राज्य पत्रकार संघटनेचे जे सदस्य आहेत आमचे अजित गाडगे आणि सुनील गैने, या दोघांनी स्थानिक ज्या गावकऱ्यांनी किंवा त्या महिलेच्या नातेवाईकांनी दमदाटी केलं, त्यानंतर मारहाणसुद्धा केली। सुनील गैने तर सध्या ॲडमिट आहे मनसरला। या घटनेतून एकच सांगायचं आहे, आम्ही या ठिकाणी पोलिसांकडे आलतो आणि पोलिसांना एक निवेदन दिले आम्ही का या घटनेतील जे दमदाटी करणारे किंवा त्यावरती पत्रकारांचा आवाज दाबणारी जी काही समाजातली माणसं आहेत यांना एक कठोरात कठोर शासन झालं पाहिजे आणि भविष्यामध्ये पत्रकारांवरती अशा प्रकारे हात उघडणं, दमदाटी करणं, कायद्याने तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही त्या पत्रकाराच्या विरोधात जा, खोटी बातमी दिली म्हणून कोर्टात जा, पोलिसांमध्ये जा, पण हात उचलणं हे अक्षम्य गुन्हा आहे। आणि खरं तर आम्ही खूप सौम्य भूमिका घेतली आहे सर्वांनी, आम्ही फक्त संबंधितांवर समज द्यावा असं म्हटलेलं आहे। भविष्यात असे प्रकार होऊ नये हीच एक मागणी आहे। खरं तर या घटनेमध्ये पोलिसांना सुद्धा त्या ठिकाणी धक्काबुक्की करण्यात आली, डॉक्टरला सुद्धा मारहाण करण्यात आलेली आहे आणि पत्रकार खरं तर हे लोकशाहीतले महत्त्वाचे घटक आहेत, त्यांचाच आवाज जर दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्याचा निषेध करतोय आणि संबंधितांना कठोरात कठोर त्यांना समज द्यावी हीच आमची या निमित्ताने मागणी आहे। समाज माध्यमावर एक पोस्ट आली होती किंवा निमगाव सावा येथील महिला शेतात काम करताना उष्माघाताने तिचा मृत्यू झाला, दुर्दैवी मृत्यू झाला, परंतु त्याच्या नातेवाईकांना ही बाब रुचली नाही। समाज माध्यमावर आल्यानंतर त्यांनी वास्तविकपणे मग त्या ग्रुपला विचारला पाहिजे होतं किंवा तिथं चौकशी करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी त्या बातमीदार म्हणजे तो तिथले जे बातमीदार आहेत सुनील गैने म्हणून यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना मारहाण झाली। ते आज मनसर येथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। वास्तविकपणे समाजामध्ये या गोष्टी करणं चुकीचं आहे। राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या लोकप्रियतेसाठी हा डाव केलेला आहे आणि हा अत्यंत घातक आहे। याचा जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघ असेल, अनेक पत्रकार संघटना ज्या आहेत तालुक्यामध्ये, यांच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि निंदनीय बाब आहे। वास्तविकपणे हे म्हणणं चुकीचं आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की पत्रकारांनी ही चुकीची माहिती दिली, मग जर चुकीची माहिती होती तर मग त्यांनी पत्रकारांना बोलून घ्यायला पाहिजे होतं, त्यांना सांगायला पाहिजे होतं की बाबा या असं असं आहे, किंवा तुमचं जर समाधान होत नसेल तर तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर बाबी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, पण तसं न करता तुम्ही 2 पत्रकारांवर हल्ला केलेला आहे आणि हे अत्यंत चुकीचं आहे। असं इथून पुढं झालं नाही पाहिजे आणि त्यांच्यावर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कठोरात कठोर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून नारंगाव पोलिसांनी त्यांना विचारणा केली पाहिजे, शिक्षा केली पाहिजे। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।